भारतीय जनता पार्टी अंतर्गत मोठी चुरस विटा नगर परिषदेच्या नगर अध्यक्षपदाच्या खरा दावेदार कोण? 2025च्या निवडणुकीबाबत तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी दोन्ही पार्ट्यांनी अजूनही सस्पेन्स कायम ठेवलेले आहे आणि या ठेवलेल्या सस्पेन्समुळे नागरिकांमध्ये उमेदवाराविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। गेले कित्येक दिवसापासून संपुष्टात आलेल्या भारतीय जनता पार्टीला खत पाणी टाकून तालुक्यामध्ये जीवन ठेवणारे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अनिल अप्पा बाबर आणि नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेले पाटील गटाचे जमता जमेना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर दोघांमध्ये उमेदवारीवरून चुरस सुरू आहे। तर सध्या काही नागरिकांमध्ये अशी ही चर्चा रंगत आहे की पक्षांतर्गत नगरसेवकच्या जागेवरून अनिल अप्पा नाराज दिसून येत आहेत। इतक्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे अस्तित्व तालुक्यामध्ये टिकवून ठेवणारे निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाकडून हिरवा कंदील अजून मिळालेला नाही, म्हणून पक्षांतर्गत गेल्या आठवड्याभरापासून मुलाखती व चर्चेचे सत्र सुरू असून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची यादी तयार झाली नसल्याचे दिसत आहे। त्यातच शिवसेने शिंदे गटाकडून वार्ड क्रमांक 5 मधून श्री संजय भिंगारदिवे, सौ रुपाली धर्मेश पाटील, वार्ड क्रमांक 6 मधून नंदकुमार पाटील तर दुसरा उमेदवार मिलिंद कदम, वार्ड क्रमांक 9 मधून अमोल दादा बाबर, सौ दिला रामचंद्र भिंगारदिवे तर 13 वार्ड क्रमांक मधून श्री भालचंद्र कांबळे, सौ प्रीती कन्हैयालाल पवार यांचे नाव या यादीमध्ये अग्रेसर असून उर्वरित वार्ड क्रमांक 1, 2, 3, 4, 7, 8, 10, 11, 12 या वार्डामधून कोणाला उमेदवारी द्यावी यावरती चर्चा सुरू असून अजूनही कोणाचे नाव समोर आले नाही। तर काल 11 नोव्हेंबर 2025 रोजी सौ लीला रामचंद्र भिंगारदिवे वार्ड क्रमांक 9 मधून आणि श्री भालचंद्र कांबळे यांनी वार्ड क्रमांक 13 मधून आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत। तर पाटील गटाकडून वार्ड क्रमांक 6 मधून उमेदवारीसाठी इच्छुक असणारे उमेदवारांचे नाव पुढे येत आहे। यामध्ये अग्रेसर असणारे रोहित दादा वैराट, दुसऱ्या क्रमांकावर अमित भोसले तर तिसऱ्या क्रमांकावर सोहम जाधव यांचे नाव विश्वस्ताकडून समोर येत असून खरा उमेदवार कोण होणार हे पाटील गटाकडून यादी निघाल्यानंतरच कळेल। परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सत्तेत असणारी भारतीय जनता पार्टीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याची वेळ आली असून भारतीय जनता पार्टीसाठी त्याग करणारे व वाहून देणारे संपुष्टात येणाऱ्या पार्टीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन आज तालुक्यामध्ये ज्यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीला चांगले दिवस आले आहेत अशा कार्यकर्त्यांना पार्टी न्याय देणार की उपऱ्याला पार्टी संधी देणार हे चित्र लवकरच आपल्यासमोर स्पष्ट दिसून येईल। इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड।